की त्यांचं असं असतं की ओ ती तू आहे, तू रंग लावायचीस, तू खूप गोरी आहेस. मी आय नो, मी रंग लावायचे रोज. हे मी नाही हट्ट पुरवून घेते कारण की इनिशियल स्टेजवर आहोत इंस्टाग्रामवर की ओ हे सेम वाटतंय आपण हिला कास्ट की प्लीज वेळ काढूया आणि भेटूया. एक गॉसिप सेशन झालंच पाहिजे आणि ते व्हायचं बाकी आता. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुला जपणार आहे मालिकेच्या सेटवर आली आहे. आणि या घरचं जे शेंडेफळ आहे ना, म्हणजे तनिष्का माझ्यासोबत आहे. तनिष्का कशी आहेस? मी एकदम मस्त. तू कशी आहेस? मी मस्त आहे. म्हणजे स्वतःच्या घरचं पण शेंडेफळ, या घरचं पण शेंडेफळ, असं ठरवलं की मी सगळीकडनं लाड करून घेणार. फक्त सगळीकडून म्हणजे मी ज्यांच्या बरोबर आहे किंवा जे ग्रुप्स आहेत त्याच्यात सगळ्यात लहान आहे मी. सो माझे खूप लाड सगळे हट्ट पुरवले जातात. हट्ट पुरवून घेतले जातात की पुरवले जातात? दोन्ही. म्हणजे इथे कोणाकडनं हट्ट पुरवून घेतेस? इथे मी नाही हट्ट पुरवून घेते कारण की इनिशियल स्टेजवर आहोत. थोड्या वेळाने नंतर मी हे हवाई माला वगैरे सगळं करणार आहे. म्हणजे वेदानंतर इथे आम्हाला दुसरी असं कोण बघायला मिळेल तर? इट्स मी. येस, इट्स मी. काय सांगशील की भूमिका किती छान आहे, किती स्वतःसारखी? कारण मला तरी वाटतं की दोघी बबली आहात. दॅट्स सो ट्रू. तनिष्काच आहे ती. म्हणजे अनन्या कॅरेक्टरचं नाव आहे. ती बबली आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तिला म्हणजे पॉझिटिव्ह आहे. ती सगळ्यांसाठी असते की नाही याचं चांगलं व्हायला पाहिजे, त्याचं चांगलं व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. सो ती तनिष्का आणि अनन्या सेमच आहेत. मग मी खूप एन्जॉय करते आहे कारण की खूप एक साधारण वर्षानंतर तनिष्कासारखं एक काहीतरी कॅरेक्टर मिळालं ज्यात जशी आहे तसं तिला प्ले करायचं आहे. दॅट्स इट. म्हणजे जास्त मेहनत घ्यायचीच नाही. आणि जसं तनिष्का रिअल लाईफमध्ये तिचे अटायर्स आहेत किंवा बोलणं आहे, हेअरस्टाईल वगैरे ती जशी असते तसंच अनन्यामध्ये पण तसंच आहे. तीही त्या प्रकारचे कॉस्ट्युम्स आणि वगैरे घालते. तर माझ्यासाठी ते खूप कम्फर्टेबल आणि जसं रिअल लाईफमध्ये मी असते तसंच इथे असल्यामुळे मला खूप मजा येते. मला असं वाटतं कास्ट हेच सगळं बघून झालं. येस. जीने हेच बघितलेलं आहे इंस्टाग्रामवर की ओ हे सेम वाटतंय आपण हिला कास्ट. पण जेव्हा फोन आला आणि कळालं असं कॅरेक्टर आहे तेव्हा हाच विचार आला का अरे काही नाही, आता आपल्याला फक्त जायचं आणि आपण जसे आहोत तसं तेच तिकडे दाखवायचं. याच्यासाठी जेव्हा ऑडिशनसाठी फोन आलेला आय जस्ट असं रॅन्डम मी ऑडिशन दिली. असं मी विचार पण नाही केला की असं कॅरेक्टर आहे तर आपण असं करूयाचं. काही केलेलं नाही आहे मी. खूप रॅन्डम ऑडिशन देऊन माझं सिलेक्शन झालेलं आहे. वा. फोन आला तेव्हा काय विचार होता की सिलेक्शन झालं? मी ड्राईव्ह करत होते. मी गावाला चाललेलं. सो मी ड्राईव्ह करत होते आणि माझं झालं की आता मला कळत नाही मी काय बोलू. कारण की एक प्रोसेस किंवा असं आहे किती दिवस वगैरे जे आपले क्वेश्चन आन्सर्स असतात विथ द प्रोडक्शन आणि प्रोडक्शन गाय ते तर मी आई बाबा आणि आम्ही तिघं चाललेलो. सो मी साईडला थांबवलं. मी ओके दिस इज द टाईम. मग व्यवस्थित कॉल घेतला आम्ही. मग आई बाबांशी बोलले वगैरे आणि देन आय सेड येस. आणि खूप वर्षापासून झीवर काम करायची इच्छा होती. येस झाली आता पूर्ण. पण आई वडिलांच्या काही प्रतिक्रिया आल्या? दे आर हॅपी. सो द थिंग इज त्यांना असं काही नवल नाही आहे की ओ तू काम करते. नाही, त्यांचं तर ठीक आहे व्यवस्थित काम करायचं आहे आणि बाकीचं ते तू मॅनेज कर. सो तर ते दे आर व्हेरी प्राऊड. बट ते असं दाखवत नाही की नाही दे आर प्राऊड वगैरे. दे आर व्हेरी लाईक हां ठीक आहे ओके तुझं काय डिसिजन ओके ते तुझ्यावर आहे. आता जे काय व्हायचं ते तर तू बघणारच या नोटला गेलेले आहेत. म्हणजे त्यांनी आधीच ठरवलं की मुलगी आणखी काही वरती पुढे जाऊन काहीतरी एकदम धमाकेदार करणार आहे. हे त्यांनी ठरवलेलं. ते आय गेस आय डोंट नो त्यांनी बघितलं पण असेल. ते सांगत नाहीये. पण सेटवर किती जुळून आलंय सगळ्यांसोबत? खूप म्हणजे आम्ही साधारण आता एकाच खूप कंटाळा आला तर आम्ही सगळ्या जे लेडीज ऑफ द हाऊस एका रूममध्ये आम्ही खूप गॉसिप करतो किंवा आमचे काय काय आता कॉर्नर्स ठरलेले आहेत तिथे जाऊन आम्ही खूप चर्चा करतो. आणि शूटिंग सुरू व्हायच्या आधीच प्रोमोसाठी आम्ही बाहेर वगैरे शूट केलं आहे. सो त्याच्यातच आमचं एवढं बॉन्डिंग झालं आहे की शूट सुरू झाल्यानंतर आम्हाला एफर्ट्स घ्यायला लागले नाही आहेत. आणि अर्ध्या पूर्णिमाताईबरोबर मी काम केलं, मिलिंद दादाबरोबर मी काम केलं. सो
हाफ ऑफ द फॅमिली मेंबर्स बरोबर आधीच जुळलेलं तर इथे खूप पक्कं झालंय आणि बाकीच्यांबरोबर ते एक काय म्हणतात पहिल्या वाईबमध्ये जसं क्लिक झालेलं आहे. सो आम्ही खूप एक फॅमिली सारखेच आहोत. आमचे ग्रुप आहेत ज्याच्यावर आम्ही फक्त फालतूगिरी घेतो की ओ उद्या कितीचा कॉल टाईम, अच्छा हे अच्छा. आणि एक रॅन्डम मेसेज असतो प्रतीक्षाताईकडून की माझा 7:30चा कॉल टाईम आहे आणि एव्हरीबडी लाईक की ओके यू आर द ग्रेट. कारण की बाकीच्यांचं एक 10, 10:30, 11 किंवा कधी कधी 4चा वगैरे. तिचा एक मेसेज असतो विथ द गॉगलवाला इमोजी 7:30, 8:30. पण हेच सगळं तर इकडचं ठीक आहे. मैत्रिणीकडनं किती आली. आता जसं मी मगाशी नाव घेतलं की अनुष्काच्या काही रिॲक्शन आल्या किंवा तिच्याकडनं काही कॉम्प्लिमेंट आल्यात की आता पुन्हा एकदा एक छान अशी भूमिका तुला मिळाली. नाही, शी इज व्हेरी प्राऊड ऑफ मी. तिने मला मध्ये मेसेज केलेला आहे की कॉंग्रॅच्युलेशन्स आणि वगैरे. आणि तिचंही खूप हेक्टिक चालू आहे, माझंही खूप हेक्टिक चालू आहे. सो आता आमचं झालं की प्लीज वेळ काढूया आणि भेटूया. एक गॉसिप सेशन झालंच पाहिजे आणि ते व्हायचं बाकी. आता मला भेटल्यावर मी तिला सांगेल की प्लीज प्लीज सांग की ती मला डेट नाही देत आहे अनुष्का, प्लीज मला डेट दे, मला भेटायचं आहे. म्हणजे ही कंप्लेंट होती अनुष्कासाठी. हो, ही कंप्लेंट आहे. अनुष्का फोनही उचलत नाहीये ती. आज तिचा दिवस आहे, इट्स हर बर्थडे आणि मी फोन करायचं ट्राय करते, ती उचलत नाहीये. आता मी कायच करणार, काहीच नाही करू शकत मी. पण जेव्हा भूमिका आली तेव्हा काही ट्रिगर पॉइंट होता की अरे ही भूमिका आपणच केली पाहिजे? मी असं नाही धरून चालत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. जोपर्यंत मी टी व्हीवर दिसत नाही त्या भूमिकेत तोपर्यंत मी हे मनात नाही ठेवत. कारण की कधी काही होऊ शकतं, वी हॅव नो आयडिया. बिकॉज आपली इंडस्ट्रीज तशी आहे की हे नाही चाललं की वी हॅव द ऑप्शन्स. जोपर्यंत मी टी व्हीवर दिसत नाही तोपर्यंत मी काहीच नाही ठरवत. प्रतिक्रिया आल्यात प्रेक्षकांकडून? हो, गोड दिसतीये असं खूप सगळ्यांचं म्हणणं आहे. कारण की लास्ट सिरियल टू इकडचं एक खूप कलर डिफरन्स आहे. म्हणजे त्या कलर डिफरन्सवर आत्ता चर्चा होते. हो हो, की त्यांचं असं असतं की ओ ती तू आहे, तू रंग लावायचीस, तू खूप गोरी आहे. मी आय नो, मी रंग लावायचे रोज. आणि हेअर शॉर्ट आहेत वगैरे. सो ते दिसताना म्हणजे माझे फ्रेंड्स आहेत किंवा फॅमिली आहे की नाही गोड दिसतीयेस, छान काम चालू आहे वगैरे, असंच करा, हे सगळे कॉम्प्लिमेंट्स येईल. पण अनन्या आत्ता काही दिवसांपासूनच साकारते, पण तिच्यातली एक गोष्ट जी खूप आवडते अशी कोणती? की शी इज व्हेरी प्रोटेक्टिव्ह अबाउट हर फॅमिली. की कोणी असू दे, म्हणजे देव जरी आला आणि त्यांनी काही केलं तरी शी विल बी देअर की नाही, इट्स माय फॅमिली. हे जे आहे हे मला तिचं फार आवडतं. आणि ती ज्या पद्धतीने वेदाला सांभाळते, तिचं एज बघून सुद्धा, किती काही झालं तरी अनन्याचं एज लहान आहेच. शी इज 22-25 जे माझं एज आहे. त्यात ती एका लहान मुलीला सांभाळते बिकॉज हर मदर इज नॉट देअर आणि वगैरे. तर हे खूप मॅच्युअरपणाचं लक्षण आहे जे तिच्यात खूप दिसतं या कॅरेक्टरमध्ये. म्हणजे मुली स्वतःचं एज सांगत नाही ना, याला तू अपवाद ठरलीस आता. मी लहान दिसते, सो मला नाही, ओ प्लीज, लहान आहे मी. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय एज दो. आय एम 22, आय एम व्हेरी हॅपी. पण तुला जपणार आहे हे जे मालिकेचं नाव आहे, असं कोणती गोष्ट असू दे, कोणती व्यक्ती असू दे, असं काय आहे आयुष्यात जे तुला जपूनच ठेवायचं? माझी फॅमिली. मी प्रिझर्व करून ठेवू शकते त्यांना. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट की माय फॅमिली. किती आई लेकीची जी सिरियल आहे, आईचे किती कॉल्स असतात दिवस? मी आता मगाशीच जस्ट आले आणि मी दुसऱ्या शूटवरून आता आले, तर मी आईला फोन केला की मी निघाले तिकडे. तर ओके मला मेसेज कर. आल्यावर पोचल्यावर मी मेसेज करते तिला, ब्रेक झाल्यावर एक मेसेज असतो. दिवसभरात एक 3 खूप मेसेज. आणि तिला आता रील्स पाठवायला मी शिकवलेलं आहे, तर ती मला खूप रील्स पाठवते इंस्टाग्रामवर. खूप म्हणजे एव्हरीथिंग की तनिष्का असे ड्रेसेस आहेत, तर हे बघ वगैरे. तर तिचं आता बंबार्डिंग आहे. जे आपण फ्रेंड्सना पाठवतो दिवसात 10, तर ती आता 100 पाठवायला लागली आहे. आणि मग कॉल्स असतात निघताना, कॉल्स किंवा हा जेवली, डब्बा आहे वगैरे वगैरे, हे ते रेग्युलर कॉल्स असतात ते होतात. किंवा काहीतरी गॉसिप आहे आयुष्यात, तर मी तिला फोन माहितीच असं झालं, हे एक वेगळं गॉसिप होऊन. म्हणजे
आई ही ना प्रत्येक मुलीची मैत्रीण येस, असते. दॅट्स खूप छान वाटतं तुझ्याशी गप्पा मारून आणि अजून खूप तुला खुलताना बघायचंय अनन्यामधून. थँक्यू सो मच आणि ऑल द सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.